मिशन एकच मिशन आज आपला उपोषणाचा साखळी उपोषणाचा सकल मराठा कोरेगाव तालुका समाजाच्या वतीने 5वा दिवस असून सकल मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भातल्या ज्या तीव्र भावना आहेत त्या संबंधी तसेच मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या मराठा समाजाच्या आरक्षणासंबंधी जे केलेलं उपोषण आहे त्याला पाठिंबा दर्शवण्यासाठी आपण साखळी उपोषण आयोजित केलेलं आहे. त्याला मी मगाशी सांगितल्याप्रमाणे वेगवेगळ्या आपल्या समाज बांधवांचं वेगवेगळ्या गावातून आपल्याला पाठिंबा देण्यासाठी लोक उपस्थित राहत आहेत. आपले व्यापारी बंधू असतील, आपले वैद्यकीय क्षेत्रातील बंधू असतील, त्याचप्रमाणे आपले मुस्लिम समाजातले बंधू, तसेच आज आपल्या समाजाचं जे नाक म्हणतो किंवा आपल्या समाजाचा जो अभ्यासू समाज म्हणतो आपण जो हे असतो तसा आपला वकील समाजसुद्धा आज आपल्या मराठा समाजाला आरक्षण संदर्भात पाठिंबा देण्यासाठी हजर राहिलेला आहे. तर आपला जो वकील समाज आहे तो अभ्यासू समाज आहे, कायद्याचा आणि घटनेचा अभ्यास करणारा आहे समाज म्हणून आपल्याकडे सर्व समाज ओळखला जातो. त्या दृष्टीनं आपण आपल्या सर्व मराठा सहबांधवांना भविष्यात आपल्या आरक्षणासंदर्भात आपल्याला काय कशा संदर्भात कशा पद्धतीनं आरक्षण संदर्भात आपल्याला न्याय मिळू शकतो या संदर्भात आपण ठोस असं आम्हाला माहिती द्यावी, नॉलेज द्यावं की त्यातून सर्वसामान्य माणसाला सुद्धा उद्या कोणी 4 जणांनी काय जर वेगळंच काय सांगायला लागलं, कोण काय वेगळंच काय बडबडायला लागलं तर सर्वसामान्य आमच्या मराठा बांधवाला सुद्धा त्याची कायद्यातली माहिती व्हावी त्या पद्धतीनं आम्हाला आपल्याकडून ठोस अशा त्या संदर्भातलं जे काही तरतुदी असतील या संबंधी आपल्याकडून माहिती मिळावी ही अपेक्षा व्यक्त करतो. मराठा समाजाला आरक्षण मिळावं याकरता जो लढा चालू आहे त्या लढ्याला कोरेगाव तालुका वकील असोसिएशनच्या वतीनं आम्ही सर्व वकील बांधव इथं येऊन आम्ही जाहीर पाठिंबा देत आहोत. मराठा समाजाच्या ह्या ज्या न्याय्य मागण्या आहेत त्या मागण्या लवकरात लवकर मान्य करणं हे अत्यंत आवश्यक आहे. जरांगे पाटलांचं जे उपोषण आहे त्याची दखल सरकारनं घ्यावी. ही जी सर्व उपस्थितांची जी भावना आहे त्याच्याशी वकील वर्ग हा निश्चितपणानं सहमत आहे. मित्रांनो, यापूर्वी पृथ्वीराज बाबा चव्हाण आणि देवेंद्र फडणवीस हे 2 मुख्यमंत्री असताना मराठा आरक्षणाचा ठराव हा विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात मंजूर झाला. तो मंजूर झाल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयानं त्या सरकारच्या निर्णयाला मान्यता दिली. पण दुर्दैवानं सर्वोच्च न्यायालयामध्ये हा जो मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय आहे तो रद्द करण्यात आला आणि त्यामुळं निश्चितच जो समाज हा या महाराष्ट्रामध्ये विशेषतः जगात देशामध्ये हा सगळ्या समाजाची कवच म्हणून पडून राहिलेला आहे. जेव्हा जेव्हा गरज पडली तेव्हा मराठा समाजानं सगळ्या समाजाचं संरक्षण केलेलं आहे. आणि असा समाज जो लढाऊ आहे, जो शेतकरी आहे, अशा समाजातले सुशिक्षित होतकरू तरुण जर का आरक्षणाअभावी संधीपासून वंचित राहत असतील तर ती संधी त्यांना देणं हे सरकारचं हे आद्य कर्तव्य आहे, न्याय्य कर्तव्य आहे. अशा वेळेला मला असं सुचवावं असं वाटतं की आरक्षण हा विषय घटनेच्या परिशिष्टामध्ये आला तो कालेलकर कमिशनमुळं. ह्या कालेलकर कमिशनच्या शिफारसीवर एकदा आपल्यातल्या तज्ज्ञांनी अभ्यास करणं गरजेचं आहे. दुसरं मला असं वाटतं की तामिळनाडूमध्ये जो बहुसंख्य समाज आहे त्याला थेवर समाज म्हणतात.
या समाजाला आरक्षण मिळावं याकरता तो समाज घटनेच्या विशिष्ट परिशिष्टामध्ये देण्यासाठी पार्लमेंटचं खास अधिवेशन झालं होतं आणि त्यामध्ये त्या समाजाला घटनेच्या परिशिष्टात स्थान देऊन आज तामिळनाडूत एकूण 70% आरक्षण आहे। या तामिळनाडूच्या बाबतीत जर का हा न्याय केला जातो तर महाराष्ट्रातल्या ह्या मराठा समाजाच्या बाबतीत हा मापदंड का लावला जात नाही ह्याचा विचार आपल्याला करणं गरजेचं आहे। म्हणून मला असं वाटतं की इंदिरा साहनीचं जे जजमेंट आहे सुप्रीम कोर्टाचं, त्या जजमेंटमध्ये 50%पेक्षा जास्त आरक्षण ठेवता येणार नाही अशी सुप्रीम कोर्टानं एक लक्ष्मण रेषा आखून दिलेली आहे। ही लक्ष्मण रेषा बदलण्याचं काम हे माननीय सर्वोच्च न्यायालय अथवा संसदेच्या दोन्ही सभागृहांना राष्ट्रपतींना करता येणार आहे। तर या निमित्तानं पार्लमेंटवर विधिमंडळावरती या अशा प्रकारच्या मराठा समाजाच्या आरक्षणाला अनुकूल अशा तरतुदी होण्यासाठी वकील वर्ग निश्चितच अग्रभागी राहील अशी मी या प्रसंगी खात्री बाळगतो। आपण या उपोषणानिमित्तानं माझं दुसरं एक असं आवाहन आहे की उपोषणकर्त्यांनी आपली प्रकृतीसुद्धा सांभाळणं गरजेचं आहे आणि महाराष्ट्र हा शांतताप्रिय, प्रगतिशील आणि नेहमी जगाच्या पुढं राहणार आहे। त्यामुळं या महाराष्ट्रामध्ये कायदा आणि सुव्यवस्था हा विषय गंभीर होणार नाही याची आजपर्यंत शांततामय मोर्चाने मराठा समाजानं दाखवून दिलेला आहे। तो जो पायंडा आहे तो यापुढेही निश्चितपणानं आचरणात आणला जाईल अशी सुद्धा या प्रसंगी मी खात्री बाळगतो। आणि पुन्हा एकदा कोरेगाव तालुका बार असोसिएशनच्या वतीनं या आंदोलनाला आम्ही सक्रिय पाठिंबा देत आहोत। आज या सक्रिय पाठिंब्यासाठी आम्ही सर्वांनी आदरणीय न्यायालयासुद्धा विनंती केलेली आहे आणि न्यायालयानेही आम्हाला त्याकरता परवानगी दिलेली आहे। त्यामुळं न्यायालयाचे सुद्धा आम्ही या प्रसंगी आभार मानतो आणि या पुन्हा एकदा सर्वांच्या वतीनं या आंदोलनाला आम्ही तुम्ही सांगाल त्या वेळेला सांगाल त्या ठिकाणी वकील म्हणून आम्ही तुमच्या पाठीमागं नाही पण तुमच्या पुढं 2 पावलं राहू अशी हमी देतो आणि आमचं माझं भाषण संपवतो। जय जिजाऊ, जय शिवराय। धन्यवाद। आरक्षणासाठी जो लढा आणि मागणी आता प्रकर्षानं मांडलेली आहे या संदर्भामध्ये मराठा समाजाच्या मागणीचा पाठिंबा देण्यासाठी आपण सगळे लोक इथे जमलेलो आहोत। यात सगळ्यात आनंदाची बाब अशी आहे की ह्या आंदोलनाला मराठा समाजाशिवाय इतर अन्य सगळ्या समाजाचं लोकांचा पाठिंबा आहे। म्हणजे याच्यावर शाबित असं होतं की मराठा समाजावर अन्याय होते याची जाणीव आता सगळ्यांना झालेली आहे। आता हा जो प्रश्न आहे तो इतका बिकट होत चाललाय दिवसेंदिवस, तो बिकट अशा अर्थानं होत चाललाय की आरक्षण ह्या इतर सगळ्या जातीला, मागासवर्गीयांना, यांना जे आरक्षण दिलं ते किती साली दिलं? आपली घटना 1952 साली झाली आणि त्या घटनेनं आरक्षण इतर सगळ्या समाजानं दिलं। म्हणजे याला वर्ष किती झाली? जवळजवळ 80 वर्ष झाली। या सुरुवातीच्या 60-70 वर्षामध्ये मराठा समाजानं असं कधी म्हणलं का आम्हाला आरक्षण द्या म्हणून? नाही म्हणलं। या दरम्यानच्या काळामध्ये आरक्षणानं ज्या समाजाला आरक्षण दिलं त्या समाजाचे प्रश्न बऱ्यापैकी सुटले, त्यांना संधी मिळाली, मुलांना नोकऱ्या मिळाल्या, इतर सगळे फायदे मिळाले। मराठा समाजाची उन्नती झालीच नाही आणि मराठा समाजाची उन्नती झालीच नाही। आज एक तर शेतीचा उद्योग, शेतीच्या व्यवसायाची काय आजची परिस्थिती आहे आपल्या सगळ्यांना माहीत आहे। मग आता हा प्रश्न का निर्माण झाला आहे? मराठा समाजाची मुलं आता अक्षरशः उपाशी राहायला लागली। सगळ्यात बिकट प्रश्न आहे की नोकऱ्या मिळत नाहीत। नोकऱ्या मिळत नाहीत म्हणून पोरांची लग्न होत नाहीत।
प्रत्येक गावामध्ये कमीत कमी 50 वर्ष मुलं तरी अशी आहेत की ज्यांची आता 40-45 वर्ष झाली, आता लग्नाचं वय निघून गेलं. तर हा सगळा असंतोष मराठा समाजामध्ये आता झाला आहे. एक तर उद्योगधंदा नाही, शेतीचा धंदा अडचणीचा झालेला आहे आणि जगणं मुश्किल झाले. म्हणजे आता हा प्रश्न निकरावर आलेला आहे. आणि जर आता हा प्रश्न सोडवला नाही तर उद्या काय होईल या देशामध्ये, आपल्या राज्यामध्ये हे सांगता येणार. आता याचबरोबर दुसरा विषय असा आहे की हे राजकारण्यांच्या हातात राहिलेलं नाही. कारण काय झाले तर कायद्यानं सांगितलं कुणाला आरक्षण द्यायची, कुणाला नाही द्यायची, त्याची पद्धत किती प्रमाणात द्यायची. तेव्हा पर्यायानं हा आता प्रश्न जो जातो ना, तो तुम्हाला घटनेतच दुरुस्ती केली पाहिजे. आणि घटनेत दुरुस्ती केल्याशिवाय हा प्रश्न सुटणार नाही. कोर्ट आहे ती घटनेच्या पलीकडे जाऊ शकत नाही. आणि घटना जर दुरुस्त करायची असेल तर तेवढी सगळ्या खासदारांची या बाजूनं मतं मिळणं गरजेचं आहे. पण ही मिळणार का? इतर समाजातली जी काही खासदार मंडळी असतील ते म्हणतील आमच्यावर अन्याय झाला तर हे आम्ही नाही याला पाठिंबा द्यावा. असा हा फार गुंतागुंतीचा प्रश्न निर्माण झालेला आहे. सुदैवानं आपल्याला लोकशाही ज्यावेळेस आपण मार्ग स्वीकारलेला आहे तेव्हा आपल्याला लोकशाहीच्या मार्गानंच जावं लागेल. दंगे धोके वगैरे करून हा काही प्रश्न सुटणार नाही. तेव्हा आपली मागणी ही शांततेनं आणि कायद्याच्या मार्गानंच आपण लढूया. आपण सर्वांनी संयम बाळगणं गरजेचं आहे. संयम बाळगल्याशिवाय आणि कायद्याच्या मार्गाने गेल्याशिवाय आपल्याला याच्यामध्ये न्याय मिळणार नाही. म्हणून आपण सगळे खासदार आणि सगळे सरकारमध्ये असणारे लोक जे आहेत हे आता उद्या घटना बदलायची झाली तर कोण बदलणार आहेत? खासदार बदलणार. त्यांना जाऊन कन्व्हिन्स करून आणि त्यांना विनंती करून हा प्रश्न घटनेत दुरुस्ती करून करावा असंच मागणी करावी लागेल. त्याच्यापेक्षा जास्त बोलत नाहीत. बरंचसं माझ्या आधी आमच्या वकील मित्रांनी कायद्यातली पोझिशन काय आहे ती सांगितलेली आहे किंवा त्याच मार्गाने आपल्याला जावं लागेल असं दिसते. अर्थात त्याच्यासाठी लढा चालू ठेवावा लागेल. जर आपण लढा बंद केला तर ते कोणी करणार नाही. फक्त तो लढा हा हिंसक मार्गाने जाऊ नये इतकी आपल्याला काळजी घ्यावी लागेल. एवढंच मी बोलतो आणि सांगतो. वकील संघटनेचे आणि काही सदस्य जे काही मराठा समाजाचं हे आरक्षणासाठी आंदोलन चाललेलं आहे त्याला पाठिंबा दर्शवण्यासाठी आलेलो आहोत. खरं तर फार पूर्वीपासूनचा जर आपण सर्वांनी इतिहास पाहिला तर सर्वात जास्त देशासाठी आणि समाजातल्या सर्व जाती घटक यांच्यासाठी जर त्यात फार मोठा त्याग कोणी केला असेल तर तो मराठा समाजाने केलेला आहे. वर्षानुवर्ष ज्या काही लढाया झाल्या त्या लढायात जो हिरहिरीनं भाग घेतलेला आहे तो मराठा समाजाने घेतलेला आहे. शिवरायांचं जे काही तत्त्व होती त्यामध्ये जशी लढाई केली त्यांनी तसे गावपेचंही योग्य रीतीने आखलेले आहेत. त्याच्यामागं काही विशिष्ट विचार होते. हे आरक्षणाचे जे काही आत्ता आंदोलन चाललेलं आहे यात आत्ता जे काही ॲग्रेसिव्ह वगैरे हा शब्द वापरला त्याच्याबरोबरीनं विचार हा सुद्धा महत्त्वाचा आहे आणि कायद्याची लढाईसुद्धा महत्त्वाची आहे. मग हे करत असताना ज्यावेळी कुठल्याही कायदेशीर बाबींची अडचण येईल, काही घटनात्मक केस निर्माण होतील त्यावेळी या देशातला या महाराष्ट्रातला संपूर्ण समाज या मराठा समाजाच्या मागं हिरिरीनं उभा राहील आणि ज्या काही कायदेशीर बाबी आहेत अडचणी असतील तर त्यातनं कसा मार्ग काढता येईल हा सर्व मार्ग ते काढतील. आत्ताच जे काही बारसोडे वकिलांनी सांगितलं त्याच्याप्रमाणे सकाळी आम्ही माननीय न्यायाधीशांना कोरेगावातले प्रिन्सिपल जज साहेब पाटील साहेबांनी विनंती केली. त्यांनी आम्हाला ही सर्व परवानगी दिली. त्यानंतर आम्ही वकील मंडळी या ठिकाणी आलो आणि आपल्याला पाठिंबा दर्शवलेला आहे. तर हे आंदोलन
जे काही आहे हे योग्य रीतीने चालावं, शांततामय मार्गाने चालावं आणि जे काही आपलं उद्दिष्ट आहे ते साध्य करून आपण सगळ्यांनी यात यशस्वी व्हावं अशी माझी मी भावना व्यक्त करतो. आमच्या बार असोसिएशनची भावना व्यक्त करतो आणि या आंदोलनाला आमच्या सर्व वकिलांचा पाठिंबा आहे असं पुनरुक्ती करतो. आणि आज आपण या ठिकाणी सगळेजण जमलेलो आहोत. कोरेगाव वकील संघटनेचा या आंदोलनाला संपूर्ण पाठिंबा आहे. माझ्या सिनियर ॲडव्होकेट्सनी सुद्धा आपल्याला सगळ्यांना खात्री या ठिकाणी दिलेली आहे की ज्या ज्या वेळेला आंदोलकांना कायदेशीर किंवा इतर कोणत्याही प्रकारची गरज लागेल त्या वेळेला आम्ही वकील संघटना म्हणून आपल्याबरोबर निश्चितपणे ठामपणे उभं राहू. याच्याबद्दल आम्ही तुम्हाला या ठिकाणी खात्री देतो. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की हे आरक्षणाचा जो पेच आहे हा पेच सोडवण्यासाठी आपल्याला पाठीमागं घडलेल्या काही गोष्टी आहेत त्याचा विसर पडता कामा नये असं माझं म्हणणं आहे. कारण यापूर्वी आपण पाहिलेलं आहे, राजस्थान असू देत त्या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे किंवा पंजाब असू देत, हरियाणासारखा भाग असू दे, ज्या ठिकाणी गुज्जरांचं आणि जाटांचं आंदोलन ह्यापूर्वी झालेलं आहे आणि ते सुद्धा अत्यंत ॲग्रेसिव्ह आंदोलन होतं. माझ्या माहितीप्रमाणे 2010-11ला हे आंदोलन झालं, परंतु या आंदोलनामध्ये आरक्षण मिळण्यासाठीचं जे आंदोलन होतं ते सफल होऊ शकलेलं नाही. आणि सफल न होण्याच्या कारणांमध्ये जी महत्त्वाची कायदेशीर बाब आहे ती म्हणजे आपल्या सगळ्यांना माहीत असलेलं इंदिरा साहनीचं जे काही जजमेंट आहे, इंदिरा साहनी वर्सेस युनियन ऑफ इंडिया, ह्या जजमेंटमध्ये जे सुप्रीम कोर्टच्या 9 जजेसनी एक जजमेंट दिलं, ते 9 जजेसचं कॉन्स्टिट्युशनल बेंचचं जजमेंट हे आज आरक्षण मिळण्याच्या आपल्या इच्छा आकांक्षा किंवा आंदोलनाची लक्ष्मण रेषा आहे. आणि ही जी मर्यादा आहे ही मर्यादा आपल्यासमोर असल्यामुळं की या जजमेंटमध्ये 50%चं जे काही रेशो आहे तो ओलांडता येणार नाही आहे अशी जी मर्यादा घातलेली आहे. याला जर का आपल्याला छेदून पुढं जायचं असेल आणि हे आंदोलन सक्सेसफुल करायचं असेल तर आपल्याला यापूर्वीचाच इतिहास असलेला तामिळनाडू हा जो काही आपला प्रदेश आहे, तमिळ भाग असलेला जो प्रदेश आहे, त्या प्रदेशामध्ये यापूर्वी झालेलं जे काही आंदोलन आहे आणि त्याच्यामध्ये त्यांच्या समाजाला त्या ठिकाणी आरक्षण मिळण्यासाठी जी दुरुस्ती घटनेमध्ये केलेली आहे त्याच्यानंतर त्यांच्या आरक्षणाचा जो टप्पा आहे तो 50%च्या ऐवजी आज 69% आहे. म्हणजे हे तामिळनाडूमध्ये शक्य झालेलं आहे. जर तामिळनाडूमध्ये शक्य होत असेल आणि महाराष्ट्रामध्ये जे गोरगरीब मराठा समाज आहे ज्यांना आरक्षणाची आवश्यकता आहे किंवा ज्यांना शैक्षणिक किंवा नोकरीच्या ठिकाणी या आरक्षणाची आवश्यकता आहे तर ते आपल्याला जर इम्प्लिमेंट करायचं असेल तर आपल्याला याच्यामध्ये घटनेमध्ये असलेली दुरुस्ती करणेसुद्धा आवश्यक आहे. कारण आपल्या सगळ्यांना माहिती आहे की घटनेच्या चौकटीच्या बाहेर सुप्रीम कोर्टला जाता येत नाही किंवा जात असेल तर सुप्रीम कोर्ट त्याला बंधन घालू शकतं. तर इंदिरा साहनीचं जजमेंट हे त्यासाठी असलेली आपली एक मर्यादेची चौकट आहे. ती चौकट छेदायची असेल तर आपल्याला त्यापूर्वी त्या जजमेंटला गोबाई द्यायचा असेल तर आपल्याला घटनेमध्ये दुरुस्ती करण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा जी मागणी आहे ती ठेवणं आवश्यक आहे असं मला या ठिकाणी वाटतं. संपूर्ण मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी वकील संघटना म्हणून आम्ही आंदोलनाच्या बरोबर आहोत. आंदोलनाला समर्थन करण्यासाठी आज या ठिकाणी आलेलो आहोत आणि कोरेगाव वकील संघटनेच्या वतीनं आम्ही या ठिकाणी आज आमचा जाहीर पाठिंबा जो आहे तो कळवलेला आहे आणि यापुढेही तो कायम राहील. एवढे बोलून मी माझे 2 शब्द